वैयक्तिक पारितोषिक। चला दोन्ही टीम, प्रतीक आपली टेंबिवली टीम घेऊन समोर या, शुभम नाईक सिल्वर स्टारला घेऊन समोर यायचे। चला पारितोषिक वितरणाला सुरुवात होते। फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच। खऱ्या अर्थाने आज एक अशी स्पर्धा पाहायला मिळाली अंतिम सामना, प्रॅक्टिस तिकडे थांबवायची आणि सगळ्यांनी इकडे यायचंय। अंतिम सामना सामनावीर पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय। ज्याने अप्रतिम कामगिरी केली आणि सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत। सिल्वर स्टार भिवंडीला खेळत असताना 15 धावाही केल्या, 4 विकेट देखील घेतल्या। करण अंबाला फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच। करण अंबाला, चला करण या, करण आइए। चला पारितोषिक दिले जाते, सगळ्या टीम पुढे या। नीलम नाईक साहेबांना विनंती असेल आपण पारितोषिक या ठिकाणी द्यायचे। मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने आज भिवंडीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक मापदंड ठरणारी स्पर्धा या भिवंडीच्या मानकोलीमध्ये एकविरा स्पोर्टच्या माध्यमातून पार पडली। आणि ज्या स्पर्धेमध्ये जी स्पर्धा खेळायला जो खेळाडू हरियाणा राज्यातून आणि अंबाला शहरामधून आला, मिस्टर ISPL करण अंबाला, अभिषेक दलोर, फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच। करणची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये। एवढा जबरदस्त परफॉर्मन्स करण अंबाला। पुढचा पुरस्कार आहे या स्पर्धेतील बेस्ट बॉलर। वेताळ पाटील साहेब, आपणास विनंती असेल बेस्ट बॉलरचा पुरस्कार, पहिला बेस्ट बॅटरचा पुरस्कार वेताळ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते देणार आहोत। आणि पहा, ही जी वैयक्तिक पारितोषिकं काढलेली आहेत मेरिटनुसार, जी कामगिरी झाली आहे त्यानुसार आपण या ठिकाणी दिलेली आहे। आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार जातोय तुषार शेळके, शेळके ब्रदर्स, 99 धावा। एक कोणतरी आले वाटतं, कोणतरी शेळके ब्रदर्स पोगाव संघासाठी खेळत असताना तुषार शेळके। आणि विशेष म्हणजे 2000 पण आहेत ना, वैयक्तिक पारितोषिक 2000 रुपये सुद्धा आहे। आणि हा पुरस्कार तुषार शेळके यांना जातोय। पोगाव संघासाठी शेळके ब्रदर्स साठी खेळत असताना केलेला कामगिरी आहे आणि हा पुरस्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतरचा पुरस्कार राकेश पाटील यांच्या शुभ हस्ते दिला जाईल। या मानाच्या अध्यक्ष चषकामध्ये ज्याने बेस्ट बॉलर पुरस्काराचे मानकरी ठरलेत आणि या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त विकेट घेतल्यात, तो पुरस्कार जातोय ज्याच्या नावाचा आहे सध्या संपूर्ण भारतामध्ये बोलबाला, त्याचं नाव करण अंबाला। बेस्ट बॉलर करण अंबाला, आइए। 8 विकेट लेकर टॉपर रहे हैं और राकेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय। अभिषेक दलहोर, परंतु टेनिस क्रिकेटने त्याला एक नाव दिलं आणि ते नाव आहे करण अंबाला। आणि करण अंबाला ठरत आहेत या स्पर्धेतील। करण, पिछले 2 सालों में 2 साल पहले हमने जब दिल्ली की टूर्नामेंट में आपको देखा था, शायद टेनिस क्रिकेट का पहला प्रोफेशनल टूर्नामेंट आपका था दिल्ली धमाका बिग बैश में। मगर उसके बाद का जो 1.5-2 साल है, करण अंबाला, पूरे टेनिस क्रिकेट को करण अंबाला मिला। किसी ने सोचा भी नहीं होगा कि यही लड़का आगे जाके इसके ऊपर 27 लाख की बोली लगेगी इतना, और उसके बाद ISPL जैसे टूर्नामेंट में सीरीज लेगा। करण अंबाला, कैसा लग रहा है आज? शायद महाराष्ट्र में आके रबर बॉल का तो पहला ही टूर्नामेंट खेल रहे हैं, कैसा लग रहा है आज इस टूर्नामेंट खेल के भी, और ये आज पहले टूर्नामेंट में बेस्ट बॉलर का अवार्ड भी मिला है? जी, जो कंडीशन थी आज इस ग्राउंड की वो बॉलिंग की थी, फेवर में थी, तो बॉलिंग फास्ट बॉलिंग में एंजॉय करता ही हूँ, तो आज फास्ट बॉलर के लिए साथ दे रहा था विकेट, तो ये टूर्नामेंट में आज मज़ा आया बॉलिंग करके बहुत। और जो प्यार मिलता है यहाँ महाराष्ट्र में आके, भिवंडी में खासकर आके करण अंबाला को, उसके बारे में? नहीं, हमेशा से भिवंडी तो मेरा दूसरा घर ही रहा है। तारिफ सर को भी मैंने ये बात बोली है। तो इधर जो प्यार मिलता है, जो इधर से शुरुआत करी है क्रिकेट की, जो फेम और जो प्यार जो पब्लिक का इधर मिला है, तो इसको मैं कभी भी नहीं भूल पाऊंगा। क्या बात है, अख्ख्या भारतात बोलबाला आहे, परंतु भिवंडीसाठी एक खास जागा आहे। एकदा जोरदार टाळ्या करण अंबालासाठी देखील या ठिकाणी झाल्या पाहिजेत। तर यापुढील पुरस्कार या ठिकाणी 3रा क्रमांकाचा पुरस्कार शेळके ब्रदर्स पोगाव 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरतायत आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये 3य क्रमांक या पोगाव संघाने शेळके ब्रदर्स टीमने मिळवलेला आहे।
आणि ज्येष्ठ नागरिक विठ्ठल माळी साहेब असतील आणि त्याचबरोबरने साईनाथ वजे साहेब असतील, आपण हा पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. कारण ही ट्रॉफी शेळके ब्रदर पोगावला चालली आहे. आपल्या गावाचं नाव पहा, 10,000 रुपयाचा पुरस्कार देखील, आणि पहा जागेवर सगळ्यांना प्राइज देखील दिलं जात आहे. ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेची ओळख आहे. आणि या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. सिद्दीक भाई, विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे. सिद्दीक बाबी सर. दुसरा क्रमांकाचा पुरस्कार ज्यांनी खूप दर्जेदार क्रिकेट खेळलं आणि आपल्या नीलम नाईक साहेब, यशपाल माळी सर आणि राकेश पाटील सर, आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार स्वर्गीय केशव रॉबिन स्मृती टेंबिवली या टीमला हा पुरस्कार जातोय. टेंबिवली नावाचा डंका तर पाहिला मिळतोच आहे आणि काय जबरदस्त क्रिकेट खेळले. सिद्दीक सर, काय म्हणाल या टेंबिवली टीम विषयी? देखिए, टेंबोली की मात्र एक ऐसी टीम है जिसने पिछले 2 साल से घोड़सई बी के नाक में दम कर रखा है और बहुत बढ़िया परफॉर्मेंस था कल उनका. उन्होंने बहुत अच्छा क्रिकेट खेला और स्पेशली जो यंगस्टर हैं, सोहम पाटिल हैं, बहुत से ऐसे यंगस्टर हैं, आदित्य भोईर है, जिनको प्रतीक पाटिल गाइडलाइंस कर रहे. या स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार दिला जातोय आणि सर्वप्रथम तर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार दिला ना. द्वितीय आता वैयक्तिक पारितोषिक जे सिरीज बाकी आहे पहा. एक म्हणजे आमच्यासाठी थोडंसं भरून आलं तात्या, कारण तात्यांची इच्छा अशी आहे की पुढचा पुरस्कार देण्यासाठी 4ही कॉमेंटेटरने यायचे, त्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि म्हणून तर तात्या, तुम्हाला काल्हेरचा दिलेर म्हटलं जातं. एकदा जोरदार टाळ्या तात्यांसाठी झाल्या पाहिजेत. आणि पुढचा पुरस्कार आणि अख्खे असोसिएशन आणि फायनलचं, यस, फायनलचा पहिला नंबरचा पुरस्कार आहे हा सगळ्या 4ही कॉमेंटेटरच्या हस्ते द्यायचा आहे. कारण सिरीज या ठिकाणी दिली जाते. तात्या, सिरीज ही मात्र आपणच द्यायची आहे. कारण पहिली गोष्ट तात्या, आपल्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. कारण विदाऊट एंट्री फी टुर्नामेंट होत नाहीत आणि आपण टुर्नामेंटही भरवली आणि या टुर्नामेंटची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात काय हरियाणापर्यंत झाली, अंबालापर्यंत झाली. तर मालिकावीराचा पुरस्कार 5,000 रुपयाचा आहे. परंतु सगळ्यांना विनंती करेल, विदाऊट एंट्री फी सगळ्या गोष्टींची पूर्तता, चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, चांगलं जेवण. ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आणि खऱ्या अर्थाने यस, आणि पहा कोण असू शकतं मालिकावीर या स्पर्धेचा. काही नाव येतील का या स्पर्धेतील मालिकावीर, ज्या स्पर्धेची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात आहे. आणि या मालिकावीराचा पुरस्कार ज्याने या गावाचं नाव आता महाराष्ट्रात नेऊ लागला. एकाच मॅच मध्ये 82 धावा केल्या होत्या आणि एकंदरीत 102 धावा. मानकोलीचा उभरता सितारा विनीत माळी. देखील असाच धमाका पाहायला मिळाला होता पहा. आणि या ठिकाणी सुजित शेठ तात्या पाटील यांचीच इच्छा होती आणि या ठिकाणी राकेश पाटील साहेबांकडून सुद्धा 2,000 रुपयाचा पुरस्कार दिला जातोय. विनीत माळी एकंदरीत 7,000 रुपयाचा पुरस्कार आहे. आणि आज जर पाहिलं तर अल्पेश गायकवाड स्कोरर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार विनीत माळीला दिलाय. विनीत विनीत असे क्षण सारखे सारखे येत नसतात, परंतु पहा ही दुसऱ्यांदा असं झालंय, तिसऱ्यांदा असं झालंय. आणि माझ्या मते येणाऱ्या कालावधीमध्ये असोसिएशनच्या माध्यमातून, तात्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा अख्ख्या महाराष्ट्राला अशाच फॉर्मॅटमध्ये विदाऊट एंट्री फी आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु पावसाळी क्रिकेटचा हंगाम तात्या 3 महिने खूप चांगला रंगला. ही शेवटची स्पर्धा होती आणि शेवट
भिवंडीकरांनी गोड केलाय. तात्यांनी आणि संपूर्ण भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने आज मात्र महाराष्ट्रभर चर्चा करायला लावली आहे. नक्कीच आचारसंहितेमुळे कदाचित टुर्नामेंट थांबली असेल, परंतु येणाऱ्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर ती स्पर्धा देखील आपल्या भेटीला येईल. परंतु पहिल्या नंबरची ट्रॉफी या ठिकाणी वाट पाहते. या मानाच्या स्पर्धेमध्ये सहभागी तर 24 संघ झाले, विजेता हा एकच असतो आणि तो विजेता आहे ज्यांनी या वर्षीच्या पावसाळी क्रिकेटमध्ये धडाका लावला आणि तब्बल 9 स्पर्धांच्या फायनलमध्ये दाखल झाले, 8 स्पर्धा जिंकला आणि सिल्वर स्टार भिवंडी पावसाळी क्रिकेटचा अख्खा हंगाम गाजवत असताना या अध्यक्ष चषकाचे मानकरी ठरतायत या तारिफ सय्यद आणि कंपनी. पहिला नंबर अध्यक्ष चषक. बिलाल शेख आपको भी आना है, तारिफ भाई आपको भी आना है. या तारिफ सर आपल्याला 2 शब्द बोलायचं देखील आहे. या पुष्पा तुम्ही पहिले या. भिवंडीतून आता हा पुष्पा सुद्धा एवढा चर्चेत आलाय. सर सर तुम्हाला ट्रॉफी द्यायची. सिद्दीक सर ट्रॉफी तुम्ही द्यायची. आणि आज पावसाळी क्रिकेटच्या या हंगामाची शेवट होते आणि सिल्वर स्टारच्या विजयाने 8वी ट्रॉफी सिल्वर स्टार संघ जिंकतोय पहिल्या नंबरची. हा तारिफ सर 2 शब्द तुमच्याशी बोलायचे आहे कारण आज हा कॅप्टन प्रतीक हा बिलाल तुम्ही सुद्धा या कारण हे तात्या शेठ आवर्जून सांगेल कारण विनीत माळी, आर्यन भोईर ही अशी नावं आहेत जी या सिल्वर स्टार टीममुळे चर्चेला आली आणि छोट्या छोट्या गावातील खेळाडूंना संधी सिल्वर स्टारमध्ये सुद्धा मिळाली आहे. आज भिवंडीत सुद्धा चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. बिलाल या कारण हे क्षण सारखे सारखे नसतात. प्रतीक बिलाल भाई आज सिल्वर स्टार ने 9 फाइनल खेला, 8 टूर्नामेंट जीता. इस टूर्नामेंट के बारे में और पूरे सिल्वर स्टार टीम के बारे में पहली बात तो तात्या जी को थैंक्स बोलना चाहूँगा. और ये फर्स्ट टाइम ऐसा हुआ कि रबर बॉल का फ्री टूर्नामेंट हो रहा है और बच्चे लोग ने कभी लास्ट टूर्नामेंट था हम लोग रात में डिसाइड किया था कि कैसे भी करके ये लास्ट फाइनल है, फाइनल जीतना है अपने को और सब बच्चे लोग ने मेहनत की और अच्छा खेला. और मैं सर का थैंक्स बोलना चाहूँगा कि पहली बात तो ये रबर की टीम बनने वाली नहीं थी बट हम लोग 2-4 लोग प्रैक्टिस कर रहे थे. फिर सर ने बोला अपन एक टीम बनाएंगे, नॉर्मल टूर्नामेंट खेलेंगे. फिर धीरे धीरे बच्चे जमा होते गए. फिर हम लोग ने एक सर ने बोले सब बड़ा टूर्नामेंट खेलेंगे और सब मेहनत किए, साथ में प्रैक्टिस किए, उसका रिजल्ट है आज. क्या बात है. तारिफ सर 2 शब्द तुमच्याशी बोलायचं आहे कारण टेलिकास्ट दुनियाचं एक मोठं नाव आहे, टी शर्ट दुनियाचं एक मोठं नाव आहे आणि आज सिल्वर स्टारच्या नावाने आज ही स्पर्धा सुद्धा किंवा सगळ्या 9 फायनल आणि त्यापैकी 8 जिंकलेल्या आहेत. हा सपाटा लावला आहे या टीमविषयी. एक्चुअली ये सिल्वर स्टार जो मेरा टीम है ना वो मैंने 1997 में बनाया था जब मैं बच्चा था, छोटा था, 14 साल का था. तो आज ये सिल्वर स्टार को 27 साल हो गए और बीच में 2010 के बाद मैंने क्रिकेट छोड़ दिया था तो ये सिल्वर स्टार बंद हो गई थी. फिर मैंने अभी वापस चालू किया. जो मैंने 2010 में मेरी जो ड्रीम्स थी वो ये टीम ने अभी पूरी की है. बहुत चैलेंजेस थे क्योंकि यहाँ पे भिवंडी में उतना रबर बॉल टूर्नामेंट होता नहीं था. हम लोग ने 5-7 दिन प्रैक्टिस किया तो फिर मैंने बिलाल ने, आर्यन आ रहा था प्रैक्टिस पे तो हम लोग ने सोचा था कि हम लोग 5-7 टूर्नामेंट खेलेंगे. बट जैसे जैसे परफॉर्मेंस होता गया हम लोग ने काफ़ी मैचेस खेले और उसके बाद बीच में परफॉर्मेंस भी ख़राब हुआ. मैंने काफ़ी गुस्सा भी किया प्लेयर लोग के ऊपर क्योंकि वो लोग अपना 100% नहीं दे रहे थे क्योंकि इन्होंने कभी इतनी बड़े लेवल पे इतने सारे बात वो लोग जीते नहीं थे. जीतने के बाद जो एक प्लेयर्स लोग का वो आ जाते हैं ना, ईजी ले रहे हैं, बॉलिंग में कभी ईजी हो जा रहा है, बैटिंग में ईजी हो जा रहा है. तो फिर मैंने बीच में इन लोग को बहुत बोला और फिर ये टूर्नामेंट हम लोग ने डिसाइड किया कि कैसे भी हमको ये जीतना है और हमने अभी अपना 100% दिया तो हम लोग ये जीते. और हम लोग ने भिवंडी में कभी इतना रबर बॉल होता नहीं था लेकिन हमने प्रैक्टिस किया. 15 दिन की प्रैक्टिस में अगर हम मुंबई
में जितनी भी 15-20 साल से रबर बॉल टूर्नामेंट हो रहा है, उसके बाद यहाँ के लड़के लोग आके नंबर 1 टीम होती है, ये हमारे लिए बहुत बड़ी अचीवमेंट है। और मैं इन लोग को ये भी बोलूँगा, टेनिस बॉल क्रिकेट में भी ये सब लड़के अच्छा खेलते हैं, अगर मेहनत करेंगे तो यहाँ से 4-5 प्लेयर भिवंडी से ISPL खेल सकते हैं। टूर्नामेंट के और तात्या सर ने तो मेरे को बहुत सारा चांस दिया लाइव का। हमेशा हम लोग जब भी टूर्नामेंट होता है सर हमको ही बोलते हैं कि आपको ही लाइव करना है, टूर्नामेंट भी अच्छा होता है। इसके पहले भी मानकोली में जो टेनिस बॉल टूर्नामेंट हुआ था, 3 लाख का प्राइस था केंद्रीय मंत्री का, वो भी काफ़ी अच्छी टूर्नामेंट हुई। उसके बाद सर ने और भी 2 टूर्नामेंट फ्री एंट्री रखा था, ये भी एक फ्री एंट्री है। इसके बाद भी बहुत सारे टूर्नामेंट फ्री एंट्री होंगे। और फ्री एंट्री टूर्नामेंट में क्या होता है कि उन लोगों को भी चांस मिलता है, वो टीमों को भी चांस मिलता है जिनके पास पैसे नहीं रहते एंट्री भरने के लिए। और यहाँ पे भी जो ओपन की 8 टीम आई, वो टॉप टीम आई है, ऐसा नहीं था फ्री एंट्री है तो कोई, यानी जितनी भी आई थी सब बेस्ट टीम आई थी। और ये मानकोली पे अगर लाइट्स लग जाएगी तो हम लोग ने भी सोचा था नाइट टूर्नामेंट रखेंगे, लेकिन तात्या सर रख रहे तो हम लोग साथ में मिलके उसको और बड़ा टूर्नामेंट रबर बॉल का नाइट टूर्नामेंट रखेंगे, जो प्रॉपर फ्लड लाइट में होगा। रबर बॉल का नाइट टूर्नामेंट हुआ है लेकिन नॉर्मल लाइट्स में हुआ है, लेकिन फ्लड लाइट्स में कभी हुआ नहीं है। तो भिवंडी में वो पहला टूर्नामेंट ऐसा होगा जो फ्लड लाइट्स में नाइट टूर्नामेंट होगा। और थैंक यू सर फॉर गिविंग ऑल द अपॉर्चुनिटी। और भिवंडी में मेरे को आके इतना प्यार मिला, मैं 5 साल से यहाँ हूँ, बट मुझे लगता है मैं कोई भी गांव में जाऊँ, कहीं पे भी जाऊँ, मैं प्रैक्टिस पे गया तो मुझे बैटिंग भी मिल जाती है, मेरे हिसाब से प्रैक्टिस भी चल जाती है। तो सारे भिवंडी वालों को जितना भी ग्राउंड है, कोनगांव, टेमघर, मानकोली, जो ग्राउंड पे मैं गया हूँ प्रैक्टिस करने, सब जगह मुझे प्यार मिला। तो सारे भिवंडी वालों का भी थैंक यू। और मैं भी अभी चूँकि थाना में रहता हूँ, पहले मुंबई में था, थाना में रहता हूँ, लेकिन ज़्यादा टाइम भिवंडी में रहता हूँ, तो मैं भी भिवंडी का हो ही गया हूँ। 5 साल में तो एक सिटीजनशिप तो मिल ही जाती है। थँक यू। तर एक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, ज्या स्पर्धेची चर्चा झाली, विनामूल्य विनाशुल्क, सगळ्यांची पद्धतशीर, चांगली विकेट, चांगलं मैदान, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगलं जेवण, चांगल्या ट्रॉफी, चांगले पंच, चांगले लाईव्ह कव्हरेज, सगळं काही चांगलं या वर्षी सुपरहिट स्पर्धा पाहायला मिळाली। आता पुढल्या वर्षीची हो चांगला डीजे सुद्धा, तर या वर्षीची सुपरहिट स्पर्धा पाहायला मिळाली। पुढल्याही वर्षी याच्यापेक्षा मोठी स्पर्धा पावसाळ्यात घेऊन आणि तात्यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पुन्हा दाखल